सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 35 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज स्वीटीनं आर्यन तिचा कोच असताना त्याच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉल मॅच जिंकली आणि चिडलेल्या आर्यनला पार्टीचं इन्व्हिटेशन तिनं घरी जाऊन दिलं. आणि मग काय, आर्यन लगेच शांत झाला आणि तो पार्टीची तयारी करू लागला. आणि खूप वेळ लागला त्याला आज तयार व्हायला. त्यानं अख्ख्या बेडवर सगळे ड्रेस पसरून ठेवले होते आणि कोणता ड्रेस घालू याचा विचार करत होता. आणि आता त्यानं त्याचा टी-शर्ट काढला आणि तो स्वतःला आरशात बघत स्वतःशीच पाठ तो पाहत होता. आणि तिने त्याच्या पाठीवर प्रेमाने फिरवलेला हात त्याला सतत आठवत होता. आणि दुपारी ती अशी अचानक आत आली. तिला काय वाटलं असेल, मला असं ओपन पाहून, शी कसं दिसतं ते, असं म्हणून तो पुन्हा स्वतःशीच आरशात पाहून लाजला. आणि पुन्हा एकदा त्यानं आता दरवाजाकडे बघितलं तर तो लॉक होता आणि तो रिलॅक्स झाला. मग स्वतःच्याच केसातून हात फिरवत हिरोसारखा लुक देऊन ॲटिट्यूडमध्ये स्वतःशीच म्हणाला, मिस्टर आर्यन, आज तो बाल बाल बच गए आप. थँक गॉड पूर्ण टॉवेल काढल्यावरती आली नाही, नाही तो आज आपकी इज्जत की धज्जिया उड गई होती. मग त्यानं फार विचार करून एक ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट घातला आणि रेडी झाला. आणि तन्वी अर्जुनची वाट बघत बसला, कारण त्यांची परमिशन घेतल्याशिवाय तो जाऊ शकत नव्हता. इतक्यात तन्वी अर्जुन घरी आले आणि त्यांच्या बेडरूममध्ये गेले. तन्वी पटकन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली आणि खिडकीतून त्यांची गाडी बघून आर्यन पळतच तिकडे गेला. तो केव्हाचा त्यांचीच वाट बघत होता. पण आज तन्वी अर्जुन थोडे उशिरा घरी आले होते. आणि अर्जुन त्याची टाय सेल करत म्हणाला, टायगर, आज इतका रेडी होऊन तेही यावेळी कुठे निघालास? व्हॉट्स द मॅटर? आणि आर्यन म्हणाला, डॅड, आज आम्ही मॅच जिंकली. मिस सुभेदारची बास्केटबॉल मॅच होती. मी तिचा कोच होतो. ती मॅच जिंकली म्हणून तुमच्या लाडक्या भाचीनं पार्टी अरेंज केली आहे. तिच्या फ्रेंड्ससाठी मला आणि आरूला बोलावलं आहे. जाऊ का? आणि हे ऐकून पाठीमागून चिकटलेली आर्या लगेच आनंदानं उडी मारूनच म्हणाली, वाव, पार्टी पार्टी पार्टी. दादा, आणि हे तू मला आत्ता सांगतोस का? बघ, तू तयार आहेस आणि मी अजूनही तयार नाही. मग तन्वी बाहेर आली आणि म्हणाली, आरू, अशी काय इतकी एक्साईट झाली आहेस ग तू, कधी पार्टीत न गेल्यासारखी? आणि आता आर्यन चोक्क आर्याच्या बाजूने बोलून म्हणाला, मम्मा, अगं मुलांना असते पार्टीची एक्साइटमेंट. डॅडना सांग ना. जाऊ का? डॅड, सांगा ना जाऊ का? आता त्याच्या बोलण्यावरून आणि एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून असं वाटत होतं की आरूपेक्षा तोच जास्त एक्साईट आहे पार्टीत जाण्यासाठी. आता जर अर्जुनने ग्रीन सिग्नल दिला तर तो एक उडी मारूनच गाडीत बसणार आहे. इतकी त्याची बॉडीची अस्वस्थ हालचाल सुरू होती आणि तो पार्टीत जाण्यासाठी किती उतावळा आहे हे जाणवत होतं. आणि अर्जुन मुद्दाम त्याची टांग खेचण्यासाठी थोड्या कडक आणि रूढ आवाजात म्हणाला, नो टायगर, आजकाल तुझं बाहेर खूप भटकणं चाललं आहे. स्टडीवर कधी कॉन्सन्ट्रेशन करणार आहे तू? आता कुठेच जायचं नाही. गॉट इट? नाव गो इन युअर रूम. आणि आता हे ऐकलं आणि आर्यन बाबाचा चेहरा खरकन उतरला आणि तो गुपचूप फार बारीक आवाजात यस डॅड म्हणून खाली मान घालून वर त्याच्या बेडरूममध्ये निघाला. पण पुन्हा मागे वळून म्हणाला, डॅड, मी स्टडी कंप्लीट करतो ना. आणि स्टडी कंप्लीट करून गेलो तर चालेल का? अर्जुन म्हणाला, नो. आर्यन पुन्हा निराश होऊन वर निघाला. मग परत मागे वळून म्हणाला, डॅड, फक्त यावेळी जाऊ का? पुन्हा नाही मी जाणार कुठेच. एक्झाम झाल्याशिवाय मी तुम्हाला विचारणारच नाही कुठेच जाऊ का म्हणून. अर्जुन म्हणाला, नो आर्यन, हे बघ, तुझ्यामुळे आरूसुद्धा खूप भटकायला लागली आहे. अँड धिस इज नॉट राईट. नाव गो इन युअर रूम्स. तुम्ही दोघेही तुमच्या रूममध्ये जा. आणि आता आर्यन आणि आरू दोघांनी खूप वाईट तोंड केलं आणि बेडरूममध्ये निघाले. तसं आर्यानं आर्यनला डोळ्यांनी खुणवलं आणि काहीतरी कर असं म्हणाली. आणि आर्यन म्हणाला, ओके डॅड, वाटलंच तर आर्याला नका येऊ देऊ. पण मला जाऊ दे ना डॅड, मी नाही गेलो तर तिला खूप वाईट वाटेल. अर्जुन थोडा भुवई उंचावून म्हणाला, कोणाला वाईट वाटेल? आर्यन म्हणाला, डॅड, तीच ती मिस सुभेदार. कारण डॅड, मी कोच आहे ना तिचा.
आणि आर्या लगेच म्हणाली, वा वा, म्हणजे स्वतःला जाण्यासाठी मला इथेच ठेवतोस का? नाही डॅड, गेलो तर आम्ही दोघे जाणार, नाहीतर यालाही पाठवू नका. आणि तू नाही केलास म्हणून तिला काही वाईट वाटणार नाही. तू तर सतत तिच्याशी भांडतोस, उलट मी नाही गेलं तर तिला वाईट वाटेल. हो ना गं मम्मा. आणि अर्जुन म्हणाला, ओके, आता दोघंही जायचं नाही, आता जा तुमच्या रूममध्ये. तरीही आर्यन हळूच म्हणाला, डॅड, मी इतका रेडी झालो आहे तर पटकन जाऊन आलो असतो ना. आणि आता अर्जुन थोडा चिडला आणि आवाज वाढवून म्हणाला, टायगर, आज असं वाटत नाही का तुला की तू माझ्याशी जरा जास्तच आर्ग्युमेंट करतोस? आणि आर्यनचा चेहरा पुन्हा खूप खूप पडला आणि तो म्हणाला, सॉरी डॅड, पुन्हा असं होणार नाही. आणि तो परत निघाला. तन्वीने अर्जुनकडे पाहिलं आणि काय हे अर्जुन असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि तिने खांदे उडवले आणि अर्जुनने तिला हळूच डोळा मारला आणि पुन्हा म्हणाला, टायगर प्रिन्सेस वेट. तसे ते दोघे जाग्यावर थांबले आणि अर्जुन म्हणाला, टायगर, हा शर्ट तुला चांगला दिसत नाही, चेंज कर आणि रेड शर्ट घाल. तसं आर्यनला काहीच कळलं नाही आणि तो पुन्हा तसाच खाली मान घालून म्हणाला, यस डॅड, सॉरी, पुन्हा असं होणार नाही. पण आर्या मात्र आनंदाने उड्या मारायला लागली आणि म्हणाली, दादा, अरे सॉरी काय म्हणतोस, डॅड आपल्याला परमिशन देत आहेत. तसं आर्यनही भानावर आला आणि म्हणाला, खरंच डॅड, खरंच जाऊ का? आणि अर्जुन त्याला डोळा मारत म्हणाला, हरी अप, पटकन जा, नाहीतर तिला वाईट वाटेल ना. आणि मग ती चिडली तर? तसा आर्यन थोडा हसला, लाजला आणि केसातून हात फिरवत म्हणाला, डॅड, मला तसं नव्हतं म्हणायचं. आणि आता आर्या तर केव्हाची पळाली होती चेंज करायला. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, आता काहीच म्हणू नकोस, जे काही असेल ते आल्यावर सांग. आणि रेड शर्ट लक्षात आहे ना? तुझ्याकडे नसेल तर माझा ट्राय कर. आर्यन हसूनच म्हणाला, आहे डॅड. मग तो पटकन पळत गेला, पुन्हा चेंज केलं आणि रेड शर्टमध्ये तो खूपच हॉट दिसत होता. आणि तन्वी अर्जुनला बाय बाय करून दोघे गेले. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, हे काय होतं? अर्जुन म्हणाला, जाने मन, इसको टांग खिचना बोलते हे. तन्वी म्हणाली, अर्जुन, आता तू तुझ्या मुलाची टांग खेचशील का? अर्जुन म्हणाला, ऑफकोर्स डार्लिंग, वाय नॉट, का नाही खेचायची मी त्याची टांग? मुलगा असला म्हणून काय झालं? सगळ्यात आधी मी त्याचा बेस्ट फ्रेंड आहे. तुम्ही नसता का तुमच्या मुलीच्या फ्रेंड्स? मुलगी वयात आली की तुम्ही तिच्या फ्रेंड होता. आणि मग बघितलंस ना, रेड शर्टमध्ये किती हॉट दिसत होता तो. आज 50-50 जणींची विकेट तर गेलीच पाहिजे माझ्या टायगरला पाहून. तशी तन्वी खूप हसली आणि म्हणाली, तू पण ना अर्जुन, हल्ली खूप फनी आणि चावट बोलायला लागला आहेस. अर्जुन म्हणाला, इसी को तो 55 में बचपन कहते हैं. आणि खरं खरं सांग, आता त्याला बघून तुला मी आठवलो ना काही वर्षापूर्वीचा? आणि तन्वी लाजून म्हणाली, यस बेबी. आणि मग अर्जुन म्हणाला, पण तणू, मी त्याला जाऊ दिला कारण त्याचे थोडे दिवस इथे शिल्लक आहेत. तन्वीला आता काहीच कळलं नाही आणि ती म्हणाली, म्हणजे तू काय ठरवलं आहेस त्याच्यासाठी? आणि अर्जुन म्हणाला, तनू, आता त्याचं कॉलेज संपलं की तो US ला जाईल MBAसाठी. तन्वी शॉक होऊन म्हणाली, अरे असं अचानक कसं अर्जुन? अर्जुन म्हणाला, मी त्याला झोपेतून उठवून नाही पाठवत, हा माझा प्लॅन आहे. ती म्हणाली, पण अर्जुन, आर्यन नाही गेला तर तो आपल्याला सोडून जाणार नाही. अर्जुन म्हणाला, तनू, हे त्याचं मत झालं, पण आपण त्याचे पॅरेंट्स आहोत, त्याच्यासाठी काय बेस्ट आहे हे आपल्याला कळतंय ना. आणि फक्त 2च वर्षाचा तर प्रश्न आहे. तन्वी म्हणाली, अर्जुन, तो इथे करेल ना MBA, काय हरकत आहे? तूही इथेच केलंस ना MBA, मग त्यानं का करायचं नाही? अर्जुन म्हणाला, तनू, मी केलं इथं MBA, ही जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता जमाना बदलला आहे. बिझनेसचे रूल्स, रेग्युलेशन आणि ॲथिक्स बदललेले आहेत आणि मला वाटतं की त्यानं तिकडेच जावं जिथून बिझनेसची सगळी सूत्र हलतात. अख्ख्या जगावर कमांड ठेवण्याचे रोल तिथूनच तयार होतात. आर्यन तिथेच जाऊन हे सगळं शिकला पाहिजे, कारण यानंतर जेव्हा तो माझ्या जागी कॉन्फरन्ससाठी US ला जाईल तेव्हा त्याने MBA कुठं केलं आहे हे खूप मॅटर करतं. तो हुशार आहेच, नो डाऊट, पण तुमचं शिक्षणही तितकंच असरदार हवं. आणि तिकडे जाण्यासाठी त्याला कसा तयार करायचा ते तू माझ्यावर सोड. तुला मी आत्ताच सांगतोय कारण तुझ्या मनाची तयारी असावी म्हणून, नाहीतर त्याच्यापेक्षा तू जास्त रडशील आणि तुला रडताना पाहून त्याला इथून जाणं मुश्किल होईल. पण आपण त्याच्या पायातल्या बेड्या बनायचं नाही. त्याला स्वतंत्र घडवायचं असेल तर सिगल पक्षासारखा उंच आकाशात भरारी घेण्याची त्याच्या पंखामध्ये आपण ताकद पेरली पाहिजे. आणि आता इतकं ऐकूनही तन्वी सॅडच झाली, अगदी तशीच जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा
मिलन झालं आणि अर्जुन तिला सोडून कॉन्फरन्ससाठी अचानक अमेरिकेला निघाला होता. तेव्हाही ती अशीच नाराज होऊन कासावीस झाली होती आणि तिने इतक्या कठोर अर्जुन सरांना सुद्धा रडवलं होतं. मग आर्या आणि आर्यन एकदाचे पार्टीत पोहोचले. पिहू आणि मधूसुद्धा आल्या होत्या. स्वीटीचे सगळे फ्रेंड्स आले होते आणि रेड शर्टमधला हॉट आर्यनला पाहून सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. लाखो दिलो की धडकन असलेल्या आर्यनवर पुन्हा सगळ्या मुली मारायला लागल्या आणि इथल्या इथे आता जीव सोडून द्यावा. आर्यनच्या एका इशाऱ्यावर असं त्यांना वाटत होतं. काय कमाल हॉट दिसत होता तो या शर्टमध्ये, ते सुद्धा अशा रात्रीमध्ये. चमचमत्या लायटिंगमध्ये तो खूप शाईन करत होता आणि हँडसम म्हणायचं तर देखणेपणाच्या बाबतीत त्यानंच त्याचं रेकॉर्ड आज मोडलं होतं. सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. आता आर्यन मधू आणि पिहूसोबत गप्पा मारत होता, कारण इथे सगळे स्वीटीचे फ्रेंड्स होते. सगळे त्याला ओळखत असले तरी तो सगळ्यांना ओळखत नव्हता आणि आताही त्याला थोडी भीतीच वाटत होती. कुठून तरी तो डफर आरव टपकू नये म्हणजे झालं, माझी फ्लाईट मिस झाली असं म्हणून. असं आर्यन तोंड वाकडं करत मनात म्हणाला. आणि आता तर मधू त्याचं तोंड भरून कौतुक करत होती. आर्यन ब्रो, तुसी ग्रेट हो, कमाल हो, लाजवाब हो, तुला तर सगळंच येतं यार. हो ना ग दीदी? पिहू म्हणाली, हो मधू, आपला आर्यन खूप स्मार्ट आहे ना. सगळेजण त्याची स्तुती करत होते आणि त्याची नजर मात्र एका जागी स्थिर नव्हती, कारण तो तिला शोधत होता, पण ती कुठे दिसत नव्हती. आणि आर्यन आता मनात म्हणाला, कुठे गेली ही? अजून आली नाही की काय? इतक्या सगळ्या क्राऊडमध्ये सुद्धा त्याला सुनं वाटत होतं तिच्याशिवाय. आणि तो पुन्हा मनात म्हणाला, आता ही डफर आर्या कशी चिकट टेप लावून गप्प बसली आहे. इतर वेळी तर खूप चुरूचुरू करते स्वीटी दी कुठे आहे म्हणून. मग आता ती का नाही विचारत कोणाला तरी की ती कुठे आहे? आर्यन तिची वाट पाहत होता, पण ती कुठे आहे हा प्रश्न मात्र विचारत नव्हता. सगळं सिक्रेट चाललं होतं, पण एकमेकांच्या मनाचा अंदाज घेणं चाललं होतं. आणि आता वाट पाहून आर्यनच म्हणाला, पिहू दी, पार्टी ओनर कुठे आहे? असं तर नाही ना, पार्टी बोलवली आणि गायब झाली आणि आपल्यालाच बिल भरावं लागेल. पिहू हसली आणि म्हणाली, नाही रे, असं नाही करणार, ती येतच असेल. इतक्यात रीना आली आणि म्हणाली, ए आर्यन, दिव्या येईपर्यंत एक गाणं म्हण ना, विथ डान्स. पण आर्यनला आता कसलाच मूड नव्हता, ती नव्हती ना म्हणून. आणि तो म्हणाला, नो रीना, आता नाही. तशी आर्यासुद्धा म्हणाली, ए दादा प्लीज कर ना डान्स, तुझी गाणी खूप छान असतात, एकदम ऑसम. मग सगळेच त्याला प्लीज म्हणायला लागला आणि तो नाही म्हणत होता. आणि आता त्या सगळ्या गोंधळामधून आणखीन एक गोड आवाज आला, प्लीज आर्यन, सगळे म्हणत आहेत तर म्हण ना गाणं. इतक्या गोंधळातही त्यानं तो आवाज ओळखला आणि त्याची नजर तिकडे गेली. सगळ्यांनीच तिकडे बघितलं आणि सगळेजण बाजूला सरकले आणि समोर त्याला दिसली त्याच ब्लॅक साडीतली, डायमंड ज्वेलरी घातलेली, मधून भांग पाडलेली, केस मोकळे सोडलेली, 2 भुवयांच्यामध्ये एक स्टोनची टिकली लावलेली, रेड लिपस्टिक ओठांना लावलेली स्वीटी. आकाशामध्ये काळ्या रंगाचं साम्राज्य पसरलेलं असताना एकटी चांदणी चमकावी तशी ती शाईन करत होती त्या ब्लॅक साडीमध्ये. आणि वाव, काय बोलावं आता. मकर संक्रांतीच्या दिवसापेक्षा आजच्या रात्री ती खूपच ब्युटिफुल दिसत होती. पार्टीतली लाईटिंग झाली तिच्या साडीवरून चमचम करून फिरत होती आणि ती काय स्टनिंग ब्युटिफुल दिसत होती, खूप लाजवाब. आणि आर्यनच्या तोंडातून आपोआप शब्द फुटले, वाव, हाऊ ब्युटिफुल, सो नाईस. पण हिनं तर ही साडी फेकून दिली होती ना, मग आज का घातली असेल? असा विचार नाही म्हटलं तरी बिझनेस माइंडेड आर्यनच्या डोक्यात आलाच. त्याचा आणि अर्जुनचा हाच खूप मोठा प्रॉब्लेम होता. इतका विचार करायचे की स्वतःच्या डोक्याचाच नाही पण समोरच्याचा भोगा करून टाकायचे. मग तो एखादा माणूस असो किंवा एखादं प्रकरण. सारखं डाऊट घ्यायचा. कोणी चांगलं केलं तरी डाऊट घ्यायचा, वाईट केलं तरीही डाऊट घेणार. आता तो तिच्याकडे असं भान हरवून बघत होता आणि स्वीटीला मात्र खूप अवघडल्यासारखं झालं होतं त्याच्या त्या भेदक रोखून पाहणाऱ्या नजरेनं. वन साईड घेतलेल्या पदराचं एक टोक तिने हातात पकडलं होतं आणि तशीच संकोचून उभा होती आणि तो मात्र तिला त्याच्या नजरेनं स्कॅन करत होता. आता या अशा पार्टीत साडी शोभून दिसेल की नाही असा विचार तिनं कधीच केला नव्हता. फक्त घालून आली होती. आणि आर्या पुन्हा गेली आणि तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, स्वीटी दी, खूप सुंदर दिसतेस तू.
पिहू म्हणाली, स्वीटी अगं आज तू अशी साडीत येशील असं वाटलं नव्हतं. पार्टीची थीम साडी होती का? स्वीटीनं आता हळूच आर्यनकडे बघितलं आणि मान हलवून थोडं गालात हसली आणि नाही म्हणाली. मधू म्हणाली, स्वीटी दी असं वाटते की ही साडी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी बनली आहे. हाय हाय मेरी जान, मेरी तो जान ही निकल गई तुम्हें देखकर. उफ क्या निगाहे, ये काले काले बाल, ये नरम मुलायम ओठ और ये हिरनी जैसी चाल. अशी मधू आता खूपच सेडिक्टिव्ह आवाजात तिची तारीफ करत होती आणि पुढेही म्हणाली, हे भगवान, तुमने मुझे लड़का क्यों नहीं बनाया. स्वीटी दी मी जर मुलगा असते ना तर तू माझी गर्लफ्रेंड असतीस. आणि आता हे सगळं जणू आर्यनच्या तोंडची वाक्य होती. जे मधू बोलत आहे असं आर्यनला वाटत होतं. ही सगळी तारीफ तर त्याला करायची होती तिची. आणि हे सगळं ऐकून स्वीटीच्या अंगावर शहारा आला आणि स्वीटीने आता खूप लाजून मधूला एक फटकाच दिला आणि एका हातानेच अर्धा चेहरा झाकत कमालीची दिलखेचक लाजत म्हणाली, शटअप मधू. आपण मधू म्हणाली, आता तू इतकी जबरदस्त हॉट दिसत असशील तर स्वीटी दी माझं पाणी पाणी होतंय तुला बघून. तर इथल्या बॉयजचं काय होत असेल असं म्हणून तिने इनडायरेक्टली आर्यनकडे अंगठा केला आणि आता इतका वेळ तिच्याकडे रोखून बघत तिला नजर लावणाऱ्या आर्यननं पटकन नजर वळवली आणि आता त्याला खरंच वाटलं की शिट यार, माझीच नजर लागेल की काय तिला. आणि आता रीना म्हणाली, बास झालं आता. दिव्या, आता आपण आपल्या सक्सेसच्या निमित्तानं केक कट करूया. स्वीटी म्हणाली, हो. मग स्वीटी आणि तिची टीम केकच्या बाजूला आल्या आणि आर्यन बाजूलाच उभा होता. स्वीटीला आता वाटत होतं की त्यानं तिच्या बाजूला येऊन उभं राहावं आणि तिनं रीनाला खुणवलं. रीना म्हणाली, आर्यन तू तिकडे काय करतोस, हे सक्सेस फक्त तुझ्यामुळे आहे. असं म्हणून रीनानं त्याला पकडून आणला आणि स्वीटीच्या बाजूला उभा करत म्हणाली, तुम्ही दोघांनी मिळून केक कट करायचा आहे. मग स्वीटीने हातात चाकू उचलला पण आता तिच्या हातावर हात ठेवण्याचं धाडस आर्यनचं होत नव्हतं. तो फक्त पुतळ्यासारखा उभा होता. जे काही होईल ते बघत होता कारण तिला त्या ब्लॅक साडीमध्ये पाहून तो केव्हाचाच फ्रेश झाला होता आणि उगीचच काहीतरी करायला जायचं आणि त्याच्याकडून चूक व्हायची म्हणून तो गप्प होता. आणि आर्या म्हणाली, दादा अरे बघतोस काय, तू पण केक कट कर ना. आर्यनने त्याचा हात उचलला तिच्या हातावर ठेवायला आणि ती तिरक्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती आणि वाट बघत होती त्यानं तिचा हात पकडायची. तो तिच्या खूप जवळ होता पण का कोणास ठाऊक त्याची हिंमत नाही झाली आणि स्वीटी वाट बघत होती की तो केव्हा तिच्या हातावर हात ठेवतोय आणि तिचं हार्ट खूप जोरात धगधग करत होतं. आणि त्यानं अचानक टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तसं सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या आणि सगळे ओरडले, 3 cheers फॉर हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आणि तिने एकटीने केक कट केला. केकचा एक पीस उचलला आणि पहिला आर्याला भरवायला गेली. आणि इथे मात्र आर्यन थोडा नाराज झाला कारण त्याला वाटत होतं की तिने त्याला केक भरवावा पण आता त्यानं तिच्या हातावर हात नाही ना ठेवला म्हणून स्वीटी मॅडमने सुद्धा त्याला केक नाही भरवला. सगळेच्या सगळे देसाई आणि सुभेदार असेच होते, बिझनेस माइंडेड आणि टीट फॉर टॅट. अशा वेळीसुद्धा त्यानं तिला डिसअपॉइंट केलं मग तिनंही त्याला डिसअपॉइंट केला. बोलत नसले तरी एकमेकांवर पक्क लक्ष ठेवून होते दोघेही. मग बरंच असं फोटो सेशन झालं. त्या दोघांचंही झालं आणि सगळ्यांसोबतही झालं. तो तिच्या खूप जवळ होता आणि त्यांची जोडी खूप ऑसम दिसत होती. मग पुन्हा दोघे वेगळे झाले आणि रीना म्हणाली, दिव्या पार्टीत मजा येत नाही यार, म्युझिक नाही का गं, विदाऊट म्युझिक पार्टी किती बोर होते. आणि आता अचानक शिट्टी वाजली आणि सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलं आणि बघितलं तर आर्यन गाणं म्हणत होता. पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए, जीवन के सफ़र में सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाडी, मिस खिलाडी चाहिए. आणि असं आर्यन स्वीटीच्या डोळ्यात डोळे घालून गाणं म्हणत होता आणि सगळेजण खूप खुश होत टाळ्या वाजवत त्याला ॲप्रिशिएट करत होते आणि मिस खिलाडी मात्र त्याच्याकडे टक लावून न लाजता बघत होत्या. आणि आता तो गाणं म्हणतच तिच्याजवळ गेला आणि आता तर ती खूपच लाजायला लागली, खूप गोंधळली, कावरी बावरी झाली. तिला वाटलं की आता तो तिच्या हातात हात घालून तिला ओढत डान्स करतोय की काय. पण त्यानं तिच्या शेजारी असलेल्या आर्याच्या हातात हात घातला आणि तिला डान्स करायला घेऊन गेला. आणि आता तर स्वीटी खूपच त्याच्याकडे थोडीशी चिडून रोखून लाजून बघत होती.